म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला दालनाबाहेर मारहाण केल्याचं समोर आलंय। निवृत्त पोलीस उपनिरीक्षक विजय साळके यांनी दिलेल्या तक्रारीनंतर म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासह 10 ते 12 जणांवर खेरवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुनर्विकासात गेलेल्या घराचं भाडं न मिळाल्यानं निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आणि इतर 12 व्यक्ती म्हाडा कार्यालयामध्ये जयस्वाल यांच्या भेटीला गेले असता हा सगळा प्रकार घडलाय। दरम्यान जयस्वाल यांनी मारहाण करत मारण्याची धमकी दिल्याचा आरोप साळकेंनी केलाय। तर या प्रकरणात म्हाडा अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी म्हाडा अधिकारी यांनी साळके यांच्यासह इतरांवर खेरवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबतच। सूरज, नेमकं काय घडलं? प्रज्ञा, नक्कीच ही घटना 26 तारखेची आहे। या संपूर्ण प्रकरणात जे रिटायर निवृत्त अधिकारी आहेत ते म्हाडातनं त्यांच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी गेलेल्या घरांचं भाडं मिळत नसल्यामुळे, त्याचबरोबर अनियमितता त्यामध्ये असल्यामुळे त्याचा विचार करण्यासाठी आणि तक्रार करण्यासाठी गेले असताना हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। यावेळी त्यांनी उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची भेट मागितली होती आणि त्यानंतर त्यांना 5 वाजेपर्यंत बसवून जयस्वाल यांनी पुन्हा कार्यालयात बोलवून थेट मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप हा तक्रारदार साळके यांनी केलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात संजीव जयस्वाल आणि त्यांच्याबरोबर असलेले जे सुरक्षा रक्षक 10 ते 12 जण आहेत त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये त्यांना मारहाण, त्याचबरोबर जयस्वाल यांनी साळके यांच्यासह असलेले जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांना धमकी देखील देण्यात आलेली आहे की सीपींकडनं तुमचं एन्काउंटर करू, पेन्शन बंद करू, अशा प्रकारची धमकी दिल्याचा आरोप तक्रारी साळके यांनी केलेला आहे। त्याचबरोबर जयस्वाल यांनी त्यांच्या गळ्यातले साळके यांच्या गळ्यातली चैन, हेडफोन हे देखील तोडण्याचा आरोप आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची आता गंभीर दखल घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर या साळकेंच्या विरोधात देखील म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी एक क्रॉस FIR देखील केलेली आहे की त्यांनी देखील मारहाण केली म्हणून। त्यामुळे याची वस्तुस्थिती आता खेरवाडी पोलीस एक तपासतील। या संपूर्ण प्रकरणी जे साळके आहेत तक्रारदार त्यांच्या विरोधात NCP आता भूमिका घेणार असल्याचं देखील कळत आहे आणि लवकरच या विरोधात जे रिटायर निवृत्त पोलीस बरोबर आहे, पोलीस या सगळ्याचा आता तपास करतील, चौकशी करतील। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।